की तुला कळत कसं नाही रे मला काय होतंय ते. तुम्ही म्हणाल मी एकटीच किंवा एकटाच राहतो, पण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम तुम्हाला कुठेतरी असं वाटेल मला ऐकणारा कोणतरी पाहिजे, माझ्या शेजारी बसणारा कोणतरी पाहिजे. बाबा मला हे पटत नाहीये, पण मग तुला काय वाटतं ह्याच्यावरती. एवढं जरी तुम्ही कॉन्शियसली बोलायला गेलात तरी समोरच्याला त्या मेसेजमधनं एक रिस्पेक्ट मिळतं. बरोबर. काही जण फक्त कवितेच्या माध्यमातनं किंवा नुसत्या बोलण्याच्या माध्यमातून खूप जास्त बोलत असतात, पण बोलाचा भात बोलाची कढी, पुढे ऍक्शन काहीच नाही. हे बायकांना डेफिनेटली नाही आवडणार. तसं आता तुम्ही म्हणालात पॉझिटिव्ह आहे किंवा ही आहे किंवा हा आहे, हे बोलून कमी करू शकतो आपण. पण जर का तुम्ही म्हणायला लागलात की मी माझ्या पद्धतीने तुला ह्या गोष्टी प्रोव्हाइड करतो, मी इतकी सेव्हिंग्स केली आहेत, मी एवढं घर घेतोय, प्रॉपर्टी घेतोय, पण तिला जर एक 5 मिनिटं बसून तुझ्याशी गप्पा मारायच्या असतील तर तुझ्या या सगळ्या गोष्टींचा काही उपयोगच होत नाही ना. शी फील्स अनलव्ड. आत्ताची भांडणं तुमची ही दाहक असू शकतात, तर ती जर का सॉर्ट आउट करून थोडं तुझं थोडं माझं म्हणून जगत असाल तरच ह्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये हात घाला, नाही तर मुलांना जन्म घालणं काही पॉइंटच नाही त्या गोष्टी. आता पालकांच्या तर हद्दीत नसलेली ही जनरेशन आहे. शेवटी एवढंच सांगायचं आहे की तू जातोयस घराच्या बाहेर किंवा तू जातीयस आणि तू जे काही करतेस त्याची जबाबदारी तुला घ्यायची. आम्ही तुझे पालक आहोत, वी विल सपोर्ट यू, पण जबाबदारी मात्र तुझी तुला घ्यायची. सो असं कुठलंही कर्तृत्व कृत्य करू नकोस की जेणेकरून ते आमच्यापर्यंत येईल. एवढंच आपल्या हातात आहे, तेवढं आपण सांगू शकतो. नमस्कार मंडळी, वायफळ कुतूहलच्या नव्या कोऱ्या भागामध्ये मी सुयोग आणि प्राची तुमचं स्वागत करत आहोत. आजच्या भागात आपल्याबरोबर चर्चा करायला आलेल्या आहेत लीना परांजपे. लीना परांजपे ह्या एक रिलेशनशिप कोच आहेत. त्यामुळे आजच्या भागामध्ये आपण नाती, रिलेशनशिप्स, कपल्स जे काही असतात, म्हणजे आपण जर डेटिंग करत असू किंवा एका रिलेशनशिपमध्ये असू किंवा लग्न होणार असेल किंवा लग्न झालेलं असेल, तर या सगळ्यामधले जे डायनॅमिक्स असतात, आपलं संभाषण असतं किंवा आपण ज्या प्रकारे संभाषण साधतो, आपल्यामधले मतभेद असतात, या सगळ्यांबद्दल आपण चांगल्या प्रकारे चर्चा केलेली आहे. आणि यामध्ये येणारे चॅलेंजेस रिझॉल्व्ह करण्यासाठी त्यांनी विविध टेक्निक देखील सांगितलेल्या आहेत. या भागात आपल्याला बरंच काय काय शिकायला मिळणार आहे. म्हणजे आत्ताची नाती, आपली नाती याबद्दल सुद्धा आपलं एक रिफ्लेक्शन होणारच आहे. पण त्याचबरोबर ज्या नवनवीन पिढ्या येत आहेत, म्हणजे मिलेनियल्सच्या पल्ल्याड जाऊन जेन झी वगैरे जे सगळे आहेत, तर त्यांच्यामध्ये रिलेशनशिप्सचे किंवा त्यांच्यामध्ये या सगळ्याचे काय पॅटर्न्स आहेत आणि त्यासाठी पालकांनी काय केलं पाहिजे याबद्दल सुद्धा आपण गप्पा मारलेल्या आहेत. तर असा रिलेशनशिप्सवर प्रकाश झोत टाकणारा असा नवा कोरा एपिसोड आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. तो लावण्यापूर्वी तुम्ही जर का वायफळला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून टाका. त्याच्या बाजूला बेल आयकन आहे, ते पण दाबून टाका, म्हणजे आम्ही जे काही बनवत असतो ते तुमच्यापर्यंत अबाधितरित्या येऊन पोहोचत राहील. वायफळ पत्रव्यवहाराचा तुम्ही जर का भाग झाला नसाल तर त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिकडे जा आणि रुजवा. म्हणजे ईमेल स्वरूपात जी मराठीतनं मी पत्र तुमच्यासाठी लिहित असतो ती तुमच्यापर्यंत येऊन पोहोचतील. वायफळ स्पेशल सुतारफेणी नावाचा आपला कथाकथनाचा संगीतमय आगळा वेगळा कार्यक्रम आहे. तो विविध शहरात होत आहे. तर जर का तुमच्या शहरात तो होत असेल तर नक्की या. त्याचेही सगळे डिटेल्स आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. आणि वायफळ दुकान यावर आपण सवलतीच्या दरात विविध वायफळ गोष्टी उपलब्ध केलेल्या आहेत. त्याही तुम्ही खालील लिंकवर जाऊन बघू शकता, विकत घेऊ शकता किंवा भेट देऊ शकता. एवढंच बोलतो आणि सुरुवात करतो आजच्या या वायफळ कुतूहल भागाची विथ नन अदर दॅन लीना परांजपे. लेट्स गो. नमस्कार लीना ताई, वायफळवर तुमचं स्वागत आहे. नमस्कार. कसं वाटतंय? छान, भारी. कशी होती आज दिवसाची सुरुवात? चांगली होती. सेशन्स घेऊन आली आहे त्याच्यामुळे जरा एनर्जेटिक वाटतंय. आणि किती वाजता चालू करता तुम्ही तुमचा दिवस? टाइम झोन्सवरती आहे, तर त्यामुळे आज सकाळी 6 ते 7, 7 ते 8 अशी 2 सेशन्स होती. मग तयारी करून मग धावत आले इथे. वा, सकाळ पूर्ण गिअर मोडमध्ये चालू आहे आजचा दिवस. आजचा विषय फार इंटरेस्टिंग आहे आणि तो पहिल्यांदाच आम्ही हाताळतोय आपल्या चॅनलवर सुद्धा, त्यामुळे फार मजा येणार आहे या कुतूहल एपिसोडमध्ये. रिलेशनशिप्स आणि त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत. आणि त्याच्यामध्ये एक पुरुषांचा अँगल काय असतो किंवा पुरुषांनी काय केलं पाहिजे किंवा काय होतं किंवा त्या डायनामिक्सबद्दल आपण चर्चा करायचा प्रयत्न करू. ऑफकोर्स जशी क्युरिओसिटी आहे तसं आपण फ्लो करू. आणि तुम्ही ह्या विषयावर बरेच वर्ष काम करताय, तर तुमचा ओव्हरव्ह्यू आणि तुमचे अनुभव आणि ऑफकोर्स तुमची प्रॅक्टिस ह्याप्रमाणे आपण त्याच्याकडे बघूया. बरेचदा बऱ्याचशा रिलेशनशिपमध्ये एक कॉमन थ्रेड आपल्याला पाहायला मिळतो. तो असतो की ज्या भावना असतात किंवा जे काही फील होत असतं लोकांना, त्याच्यात पुरुष फार बोलत नाहीत आणि बायका मस्त प्रकारे त्यांना मांडता येतात त्या गोष्टी. आणि बरेचदा असं होतं की पुरुष मांडत नाही, त्यामुळे काय कळतं त्याची बाजू पुढे येत नाही. पण अशा सिच्युएशनकडे तुम्ही कशा दृष्टीने बघताय?
ह्याच्यामध्ये एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आपण बघायला पाहिजे, म्हणजे पुरुष हा इमोट करू शकत नाही इझिली, एक्सप्रेस करू शकत नाही इझिली, असं कंडिशनिंग आहे किंवा इतके वर्षांचा तो साचा बनलेला आहे. राईट. पण असं नाही आहे. जर का आपण खरोखर पुरुषांना बोलतं केलं किंवा त्या प्रकारे प्रश्न विचारले तर ते मोकळे होऊ शकतात, ते एक्सप्रेस करू शकतात, ते बोलू शकतात. आता जेव्हा आपण म्हणतोय की पुरुष तेवढा इमोट नाही करत किंवा एक्सप्रेस नाही करत, त्याचा मुद्दा नाही मांडत आहे, तर ह्यामध्ये कुठेतरी एक भीती हाही एक अँगल असू शकतो. ओके. की भांडणाची भीती, आर्ग्युमेंट्सची भीती, नको रे बाबा, त्याच्यापेक्षा न बोललेलं बरं, असं होऊ शकतं. त्याचा अपब्रिंगिंग काय प्रकारे झालाय त्यावरती ते डिपेंड असतं. त्याचा स्वतःचा नेचर काय आहे, कारण स्वतःच्या अनुभवातनं माणूस घडतो, हेही आहे. तर त्यामुळे सुद्धा तो थोडासा रिलक्टंट असू शकतो. इट्स लाईक अवॉइडंट अटॅचमेंट स्टाईल आपण म्हणूया, जे आजकाल नवीन टर्मिनॉलॉजी आपण शिकतोय किंवा ऐकतोय त्याच्यातनं. तर असं जर असेल तर पुरुष हा तेवढा व्यक्त होत नाही आणि बाईचा नेहमी हा अँगल राहतो की तुला कळत कसं नाही रे मला काय होत आहे ते, तू साधा एक आवाज कसा नाही उठवत किंवा तू माझ्या साईडनी बोलत कसा नाहीस. तो समवेअर देर इज अ पॉइंट दॅट दी टुडेज मेन आर लॅकिंग दी कॉन्फिडन्स, दे आर लॅकिंग दी डिसिजन मेकिंग आणि दे आर लॅकिंग दी करेज. इमोशनली वीक आहेत म्हणजे असं आपण मुद्दा म्हणू शकतो ह्या. पण ते बायकांना किंवा एका स्त्रीला कसं सहज जमून येतं? आता स्त्रीला जमून येतं म्हणजे ती इमोशनली स्ट्रॉंग आहे का नाही. तर बाई कितीही इंट्रोवर्ट असेल तर तिला ते जमणार पण नाही. काही बायकांना नाही पण जमत. पण बायका मुळातच सेन्सिटिव्ह आणि इमोशनल असल्यामुळे त्यांना त्या गोष्टी एक्सप्रेस करता येतात इझिली. मग त्या करेक्ट शब्दात मांडतायत का असं मी म्हणणार नाही. ओके. त्या रॉंग शब्दातही मांडू शकतात. त्या कधी कधी असं बोलतात की ज्यातनं इरिटेशन जास्त होतं रादर दॅन मेसेज जाण्यापेक्षा. ओके. म्हणजे मेसेज जो आहे, तुझा जो प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेमचा इश्यू, रूट इश्यू जो आहे तो सांगण्यापेक्षा इतकं सगळा पापड पसारा बोलला जातो की त्यातनं बऱ्यापैकी समोरचा पार्टनर इरिटेट होतो. आणि ते इरिटेशन त्याला पुढचं कन्व्हर्सेशन हेल्दी करण्याकरता रोखतं. राईट. पण आपल्याला हे ह्याच्यामुळे होतं असं म्हणता येईल, कारण लहानपणीपासून आपण जशा प्रकारे आजूबाजूला बघत असतो तसं आपण ग्रास्प करत असतो. आणि आपल्या आधीची म्हणजे आमच्या आधीची जी पिढी होती किंवा त्याच्या आधीच्या पिढ्या होत्या त्यांच्यामध्ये हा अवेअरनेस किंवा हे कम्युनिकेशन फार तेवढं नव्हतंच. म्हणजे अगदी आजीजोबांच्या वेळी तर फारच कमी, ते काय झोपताना बोलत असतील तेवढंच मी ऑब्झर्व केलेलं. आईबाबांच्या ह्याच्यात तरी बऱ्यापैकी कम्युनिकेशन, पण नॉट ॲज मच. ह्याचा हा पडसाद आहे का? ओव्हर कम्युनिकेशन हाही प्रॉब्लेम आहे ना रे. ओके. जितकं नाही बोलायचं आहे तेवढं जर बोललं गेलं तरी त्याचा हार्म होणारच आहे. ओके. ओपन कम्युनिकेशन हाही प्रॉब्लेम आहे. ओके. कम्युनिकेशनमध्ये म्हणजे एक मी ज्या प्रकारे म्हणजे कोचिंग करते त्या प्रकारे त्याच्यात 3 वेगवेगळे सेगमेंट आहेत. ओके. ओपन कम्युनिकेशन हे डेटिंगच्या वेळेला करायचं असतं. ओके. जेव्हा आपण डेट करतो तेव्हा आपल्याला कुठलीही भीती नसते नातं वगैरे हरवण्याची, कारण तुम्ही डेट करताय. डेटिंग इज नॉट अ नातं. बरोबर. इट इज नॉट अ रिलेशनशिप. त्यामुळे तेव्हा तुम्ही ओपनली बोला, तुम्ही काय मनात आहे ते क्लिअरली विचारा. देर इज नो फिअर. बरोबर. वेन यू टर्न दिस इन टू अ सिरियस रिलेशनशिप तुमचं कॉन्शियस कम्युनिकेशन व्हायला पाहिजे. कुठेतरी तुम्ही समोरच्याचा विचार करणं, आपल्या स्वतःचा मांडताना विचार करणं की आपण काय बोलतोय, आपण किती ट्रान्सपरंट आहोत, या गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. दॅट इज व्हॉट कॉल्ड ॲज अ कॉन्शियस कम्युनिकेशन. ओके. म्हणजे तिथे आपण जस्ट नातं बनवतोय ना, आता घडवतोय. राईट. आणि तिथून जेव्हा आपण एंटर करतो लग्नामध्ये तर तेव्हा तर आपलं इफेक्टिव्ह कम्युनिकेशन पाहिजे ना. ओके. बरोबर. आता इफेक्टिव्ह कम्युनिकेशन म्हणजे काय की आपण कधी बोलतोय, काय बोलतोय आणि काय नाही बोलायचं आहे आपल्याला. कधी बोलायचं आहे, कधी नाही बोलायचं आहे, कुणाबरोबर बोलायचं आहे, कुणाबरोबर नाही बोलायचं आहे, हे ठोकताळे जरी आपल्याला लक्षात असतील तरीसुद्धा खूप जास्त वाद, पुढचे फाईट्स हे सगळे आपण थांबवू शकतो. बरोबर. कारण अननेसेसरी तुम्ही जर का एक्स्ट्रा बोलून जाताय, वेगळ्या टोनमध्ये बोलून जाताय, तो त्याचा इम्पॅक्ट तुमच्या पार्टनरवर होणारच होणार. राईट. म्हणजे ह्याची व्यवस्थित तयारी केली गेली पाहिजे. हां, म्हणजे
इफेक्टिव्ह कम्युनिकेशन ही शिकण्याची गरज आहे आणि ती चॉईस ऑफ वर्ड्स आहेत ना. बरोबर. इफ यू डू नॉट हॅव द चॉईस ऑफ वर्ड्स, मग तुम्ही कुठेतरी रॉंग शब्द वापरताय रॉंग ठिकाणी आणि त्याचा इम्पॅक्ट तसाच रॉंग पडणार आहे. बरोबर. म्हणजे इंटेंट चांगला आहे पण ऍप्लिकेशन चुकल्यामुळे इफेक्ट खराब होतोय. बरोबर. हा, म्हणजे अर्थच वेगळा निघून जातो नाही का. बरोबर. मग अशा ह्याच्यात आपण कसं शिकायचंय, कारण जसं तुम्ही म्हणाला 3 टप्प्यांमध्ये आपण ह्याच्याकडे बघू शकतो. आता काय काय ठिकाणी असं झालं असेल की लग्नच झालंय आणि आता जाणवतंय की काहीतरी आपल्याला केलं पाहिजे कम्युनिकेशनचं किंवा इन जनरल रिलेशनशिप बिल्डिंगसाठी काहीतरी आपल्याला पावलं उचलली पाहिजे. जसं आपण आधी म्हटलं की आधी ओपन कम्युनिकेशन केलं पाहिजे, त्याच्यानंतर रिलेशनशिपमध्ये असताना एक कम्युनिकेशनची पद्धत आहे, कॉन्शियस कम्युनिकेशन, आणि मग इफेक्टिव्ह कम्युनिकेशन. तर मग ते आपण कसं अनपॅक करायचंय? आता त्यासाठी ही स्किल आहे, हे शिकायला पाहिजे. जेवढे येणारे रादर IT इंडस्ट्रीमधले जितके काही क्लायंट्स आहेत म्हणूया आपण, आता त्यांचं म्हणजे थिंकिंग लेवलच खूप मेकॅनिकल आणि टेक्निकल झालेली आहे. बरोबर. त्यामुळे इमोट कसं व्हायचं हे त्यांना माहिती नाही. आणि जर इमोट नाही व्हायचं आहे, कळत नाही आहे, एक्सप्रेस कसं व्हायचं कळत नाही आहे, तर ते शब्दात मांडता कसं येणार त्यांना. त्यासाठी त्यांनी शिकणं गरजेचं आहे. राईट. आता हे शिकणं म्हणजे कुठे गुगल सर्च करून तुम्ही शिकू शकता का? हो, तुम्ही शिकू शकता. पण इफ यू रीच आउट टू अन एक्सपर्ट, तुम्ही नक्कीच त्यांच्याकडनं कम्युनिकेशन कशा प्रकारे असावं आपलं, ते इंटरॅक्टिव्ह असावं, एंगेजिंग असावं, एवढा तरी एक साधा ठोकताळे तुम्हाला माहिती पाहिजे. राईट. असं मला वाटतं. बरोबर. आणि जे लोक लेट्स से एकदम सुरुवातीला आहेत, आता डेटिंग फेजमध्ये आहेत, अगदी एक 20-25-25-30, आजकाल बरेचदा आपण हे पण बघतो की लग्न ठरतं अरेंज मॅरेज सिच्युएशनमध्ये, पण काय काय वेळा ते कपल वेळ घेतं की आम्हाला जरा जाणून घेऊ दे एकमेकांना आणि मग आपण ती पुढची स्टेप घेऊया. तर त्याच्यात जर कॉन्शियसली आपल्याला चालू करायचं असेल ओपन कम्युनिकेशन बद्दल, तर त्याच्याबद्दल जरा सांगाल का? आता लग्न ठरलंय म्हटल्यानंतर ओपन कम्युनिकेशन कामीच येणार नाही, कारण का तुम्ही दोघांनी फॅमिलीनी एकत्र काहीतरी डिसिजन घेतलेलं आहे. सो लेट्स स्विच टू द कॉन्शियस कम्युनिकेशन. ठीक आहे. सर थोडासा एक भान पाहिजे बोलताना, अंडरस्टँड करताना, एकमेकांशी मॅनेज करताना, टाईम फ्रेम काही डिसाईड करतोय, काही आर्ग्युमेंट जरी असलेले तुमचे तरी ते सुद्धा मांडताना, बाबा मला हे पटत नाही आहे पण मग तुला काय वाटतं ह्याच्यावरती, एवढं जरी तुम्ही कॉन्शियसली बोलायला गेलात तरी समोरच्याला त्या मेसेजमधनं एक रिस्पेक्ट मिळतो. बरोबर. आणि तो रिस्पेक्ट आणि व्हॅल्यू ह्या अरेंज मॅरेजमध्ये, म्हणजे आता नवीनच आहे ना तुमचं नातं अजून, तर त्या ह्याच्यामध्ये रिस्पेक्ट आणि व्हॅल्यू फार महत्त्वाची ठरते. कारण वन्स अ पर्सन फील्स रिस्पेक्टेड अँड व्हॅल्यूड, तो तुम्हाला देणार आहे ते रिटर्नमध्ये. बरोबर. आणि ते इमिजिएटली त्याच्या फॅमिलीला कन्व्हे होणार आहे. लक्षात घ्या, अजूनही सिक्रेट वगैरे हा प्रकार नाहीये, कारण का तुमचं अरेंज मॅरेज, राईट. जर का लव्ह मॅरेज असेल तर तो सिनारिओ वेगळा असू शकतो, पण लगेच त्या आईवडिलांकडे जातं, अरे माहितीये का आज ना तुम्हाला भेटला पण तो ना असं असं बोलला माहितीये, मला हे नाही आवडलं, हे सांगितलं जाईल. सो त्यातनं आणखीन इन्व्हॉल्वमेंट फॅमिली मेंबर्सची होणार, त्यातनं आणखीन मिसअंडरस्टँडिंग्स वाढणार. त्यापेक्षा कॉन्शियसली जरा बोललात फायनान्सबद्दल आत्ता, जस्ट आय मीन लाईक थोडं जरी ट्रान्सपरंट असलं, ओके की मी एवढे कमवते, एवढा कमवतो मी आणि एवढे माझे फंडिंग्स मी हे सेव्ह करतो, ह्याहून उपर तुम्ही कुठे काय जास्त, म्हणजे तुम्ही जर ओव्हर ट्रान्सपरंट झालात तर ते तुम्हाला घातक होऊ शकतं. ओके. कारण इन फ्युचर इफ थिंग्स गो रॉंग, तर मग त्यावेळेला तुमच्यावरती ते बुमरँग येऊ शकतं. ओके. इतकं ओव्हर ट्रान्सपरंट व्हायची गरज नाही. राईट. कधी आधी रिलेशनशिपमध्ये नाही म्हणून आता आपण रिलेशनशिपमध्ये आहोत जर का, तर त्यावेळेला ओव्हर इन्व्हॉल्व होणं टाळा. ओके. कारण तुम्ही ओव्हर इन्व्हॉल्व आहात पण समोरची व्यक्ती तेवढी ओव्हर इन्व्हॉल्वमेंट रिसीव्ह करू शकते का, याचा अभ्यास पाहिजे. बरोबर. जर तिला किंवा त्याला तेवढी नको आहे, ते क्लिंजी वाटत असेल, जर का सफोकेटिंग वाटत असेल, अशानी लग्न तुटलेली आहेत. की बाबा हा खूपच पॉझेसिव्ह आहे किंवा ही खूपच क्लिंजी आहे. राईट. आणि अशानी लग्न तुटली आहेत बिकॉज दे हॅव रीच्ड आउट टू मी इन दॅट केस. बरोबर. तसं आता तुम्ही म्हणालात पॉझेसिव्ह आहे किंवा ही आहे किंवा हा आहे, हे बरेचदा ऐकिवात येतं आपल्याला. हे बोलून कमी करू शकतो आपण? येस, हेल्दी कन्व्हर्सेशन करून नक्की करू शकतो आपण. अवेअर करू शकतो समोरच्या पार्टनरला, कारण त्याचा पास्ट कुठेतरी रिलेटेड आहे, त्याचं अपब्रिंगिंग कुठेतरी रिलेटेड आहे, म्हणून तो पॉझेसिव्ह होतोय. किंवा आणि
तो अनलव्ड आहे कुठेतरी. ओके. ही हॅज नॉट गॉट दॅट अटेन्शन, म्हणून तो आत्ता तुझ्यातर्फे तू अटेन्शन देतेयस किंवा तू अटेन्शन देतोयस, ते त्याला हवं आहे म्हणून तो तुला पकडून आहे. दॅट इज वाय ही वॉन्ट्स यू, बिकॉज यू आर अप्रिशिएटिंग हिम. बरोबर. आणि ते हवं आहे त्याला अप्रिसिएशन, त्याच्यामुळे तो पॉझिटिव्ह आहे. इफ यू अंडरस्टँड द बेसिक, लाईक आय वुड से एक रूट इश्यू जरी आपल्याला कळला ना, राईट, तरी कुठचाही प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. बरोबर. पण बरेचदा असंही होतं की ते जे कपल आहे ते एवढे गुंतलेले असतात किंवा बरेचदा काय काय लोकांची भांडणं असतात आणि त्याच्यात एवढे ते गुंततात की ह्याच्याकडे एक डोळस पद्धतीने बघायचं आहे हे काय काळ बाजूला राहू शकतं. म्हणूनच मी म्हणते ना की प्रोफेशनली तुम्ही इतके स्मार्ट आहात, पण पर्सनली तुम्ही डंबेस्ट आहात. आता हा डमपणा तुम्हाला म्हणजे तेवढं तरी अवेअरनेस पाहिजे की अरे पर्सनल लेवलला मी इतका डम का वागतोय किंवा का वागतीये, काहीतरी तर शिकावं लागेल मला. इमोशन्स कुठेतरी स्मार्टली मला प्रेझेंट करता आल्या पाहिजेत ना, ज्याच्यात मी वाहवत जाऊन काही उपयोग होणार नाहीये, कारण समोरचा माणूस काय आहे हे मला अजून अंदाज नाही आलाय. तो त्या लेवलचा आहे की नाही हेही माहिती नाहीये. बरोबर की नाही? कारण तुम्ही देताय पण तेवढी रिसिव्ह करण्याची ताकद तर पाहिजे समोरच्याकडे, समजून घेण्याची तर ताकद पाहिजे. बरोबर. त्यामुळे तो डोळसपणा आणायला पाहिजे तो सुरुवातीपासून, आणि तो आय थिंक माइंडफुलनेस थोडा असला पाहिजे स्वतःहून, की एकदा ठेच खाल्ली आहे जर का तुम्ही, तर दुसऱ्या वेळेला ॲटलिस्ट तुम्ही कुठेतरी ते लर्न केलं पाहिजे की कशा प्रकारे मला कितपत इमोशन्स इन्व्हॉल्व्ह करायचे आहेत आणि किती डिटॅच राहायचं आहे थोडंसं. बरोबर. जसं दुसरं एक आपल्याकडे होतं, कारण की वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे की पुरुषाने घराचा भार सांभाळायचा असतो, त्यामुळे तो बाहेर जाऊन काम करतो, किंवा बाई घरातलं बघते किंवा घरातलं बघूनही बाहेर नोकऱ्या वगैरे चालू असतात. आता तो ट्रेंड बदलायला लागलेला आहे. आता बऱ्यापैकी दोघंही इक्वल काम करायचा प्रयत्न करतात, किंवा ॲटलिस्ट एक अवेअरनेस असतो की असं नाही, हे तुझं हे माझं असं नाही, आपण एकत्र मिळून करायचं आहे, आणि मग त्याच्यात विभागणी त्यांनी माइंडफुली करावी असं चालू असतं. पण त्याच्यात एक मागच्या पिढीचं प्रेशर येऊ शकतं किंवा पूर्वीच्या आजूबाजूच्या आपल्या लोकांचं प्रेशर येऊ शकतं. आणि मी असं नाही म्हणत की त्यांची चुकी आहे, कारण ते त्या सेटिंगमध्ये त्यांचं अपब्रिंगिंग झालं होतं. अशा वेळी एखाद्या कपलनी त्याला कसं हाताळायचं आहे? तुमचं स्वतःचं नॉलेज, तुमचं स्वतःचा नेचर आणि तुमची सदसद विवेकबुद्धी, हे फिलॉसॉफी नाही, हे प्रॅक्टिकली आपल्याला अवलंबायचं. सो आधीचा रक्कस आपण आत्ता काढायचा आहे का, ह्यांनी बिचाऱ्यांनी काय केलं आहे त्याचा काही दोष नाही. माझी पर्स पकडणं म्हणजे आपलं फेमिनिझम आहे का, आपलं काम करणं किचनमध्ये म्हणजे फेमिनिझम आहे का, विमेन एम्पॉवरमेंट ही कुठच्या दृष्टीने आपण घेतो याची आधी डेफिनेशन बायकांनी तयार केली पाहिजे, क्लिअर राहायला पाहिजे. ओके. सो आत्ता जर का तो तुम्हाला हातभार लावतोय, आणि आत्ताचे पुरुष मी खरोखर म्हणेन व्हेरी फ्यू माईट नॉट बी डुईंग इट, पण बऱ्यापैकी आजचे मिलेनियल्स डेफिनेटली अवेअर आहेत की बायकांचा त्रास काय आहे, त्यांना काय मदत केली पाहिजे, त्यांना कुठे कामामध्ये शेअर करायला पाहिजे, हे एवढं त्यांना माहिती. पण त्यासाठी तुम्ही काथ्याकूट करून अगदी मेजर करून पिन पॉईंटवरती जर का तुम्ही त्याला वेठीस धरलत, तर कुठचाही पुरुष हा इरिटेट होणारच होणार, किंवा तो घाबरेल. ओके. दिस इज व्हॉट इट इज. टास्क तुम्ही शेअर करा, नक्की करा, पण डोंट बी सो मच कॅल्क्युलेटिव्ह की अरे मी हे आणलंय म्हटल्यानंतर ते सामान तूच लावायला पाहिजेस. आता जेव्हा आपण हे म्हणतो की मी सामान आणलंय म्हटल्यानंतर सामान लावायचंच तू, 3 दिवस ते सामान तसंच पडून राहिलं आहे. चीज आहे त्याच्यात, दही आहे त्याच्यात, तरी ते तसंच पडलं आहे, कारण ते त्यांनी लावायचं आहे. म्हणजे अशा केस स्टडीज आहेत म्हणून सांगते. म्हणजे इतकं कॅल्क्युलेटिव्ह की तुम्हाला ते सामान खराब झालं तरी चालेल, पण मी नाही लावणार, कारण इट इज नॉट माय जॉब. हा हेकेखोरपणा झाला. देर मस्ट बी म्युच्युअल अंडरस्टँडिंग. It might be 70-30, it might be 20-80, it might be 60-40. कधी तू आजारी असशील तेव्हा तो सगळा भार उचलू शकतो ना 80-90%चा. 10% फक्त तुला थोडंसं काही काम पडेल, किंवा मे बी 100% तो करेल. तर इट इज अ म्युच्युअल अंडरस्टँडिंग. यू नीड टू अंडरस्टँड की टास्क तुमचं शेअर करताना तुमच्यामध्ये खरंच अंडरस्टँडिंग आहे का तुम्ही एक कॉन्ट्रॅक्टवरती म्हणून लग्न केलं आणि त्याच्यावरती चाललाय. Please come out of it. Otherwise, there is no point in stretching it.
कारण आय थिंक हे पण ऑब्झर्वेशन आहे माझं, कारण जसं आपण ज्या पद्धतीने बाहेर कामं करतो किंवा ज्या प्रकारचं नोकरी करतो किंवा स्वतःचा बिझनेस करतो त्याच्यात सगळ्या गोष्टी मेजर्ड असतात ना, त्यामुळे आपण प्रत्येक गोष्टी त्या खोक्यांमध्ये भरायला सुरुवात करतो की नाही हे पण असं झालं पाहिजे, हे काम मी तुला दिलं होतं किंवा हे तू करणार म्हणालेलास किंवा मी, त्यामुळे तो एक अप्रोचच आपला बदलतो. त्यामुळे आय थिंक ती भावना जी आहे की आपण एकत्र मिळून करायचं आहे किंवा हे असं झालं पाहिजे ती थोडी दूर राहते, कारण आपण ऑटो सेटिंगमध्येच विभागणी कामाची हे असं व्हायला लागलंय, असं मला ऑब्झर्वेशन वाटतंय. हो, पण हे पर्सनल नातं आहे ना, दिस इज अबाउट कंपॅनियनशिप. बरोबर. हे आणि वर्किंग रिलेशनशिप याच्यामध्ये फरक आहे, हे जाणायला पाहिजे पहिली गोष्ट. कारण इथे इंटरडिपेंडन्सी येते इमोशन्सची. तुमचा इंडिपेंडन्स इथे कामी नाही येत. बरोबर. एक्सेप्ट फायनान्शियल इंडिपेंडन्स, नात्यामध्ये कुठचाही इंडिपेंडन्स कामी येत नाही. इट्स ओनली युअर इंटरडिपेंडन्सी. फक्त असं आहे की मी जर इमोशनली डिपेंड आहे तुझ्यावर तर आय विल मेक शुअर की तू सुद्धा माझ्यावरती इमोशनली डिपेंड असशील. एवढी मात्र खबरदारी घ्यायची. असं नाही की फक्त मीच होतीये आणि मग तो सफोकेट होतोय किंवा तो इरिटेट होतोय किंवा तो बोर होतोय, असं नसावं. त्यामुळे दोघांनी एकमेकांवरती हक्कानी इमोशन्स, या आपल्या भावना आहेत ज्या त्या व्यक्त करता आल्या पाहिजेत त्या. ह्याच्यासाठी तुम्ही काही सजेस्ट करा का? एकदम बेसिक जर म्हटलं आपण एक दिनचर्येमध्ये काही 1-2 गोष्टी करायच्याच झाल्या ॲज अ सुरुवात, कारण की आय थिंक अवेअरनेस ही पहिली स्टेप आहे कसली, तर त्याच्याबद्दल काही आपल्याला सांगता येईल का किंवा बोलता येईल का? दिवस तुमचा सगळा सरला त्याच्यानंतर तुम्हाला जर का, आता हे मी मुलीच्या साईडनी म्हणते की तिला जर का बोलावं असं वाटतंय सपोज, तर ती एवढं तर विचारू शकते की अरे मला ना थोडंसं बोलायचं आहे तुझ्याशी, जरा बसू शकतोस का 5 मिनिटं. जर त्यांच्यामध्ये कनेक्शनच बिल्ड नाही आहे, आणि मोस्ट ऑफ द कपल्समध्ये कनेक्शन बिल्ड नसतं किती वर्ष झाली तरी, तर तो एक तर टाळू शकेल. पण अगदी नव्याची नवलाई आहे, हनीमून फेज झाली आहे, आणि जर तुम्ही असं ट्राय करताय किंवा रिलेशनशिप तुमची नवीन आहे, तेव्हा जर तुम्ही विचारताय तर तो बसेल आणि त्याला तू एवढं म्हणजे ती एवढं सांगू शकते की मला ना थोडं आज ऑफिसमध्ये खूप जास्त प्रेशर आलं, माहिती आहे, मला इतकं स्ट्रेसफुल वाटलं आणि असं वाटलं की एक सेकंड थॉट आला की मी जॉब्स हे करू का, सोडू का, म्हणजे, आणि तर व्हॉट डू यू फील अबाउट इट, म्हणजे मला असं कोणी नाही आहे शेअर करायला, मैत्रिणींना वगैरे कुठे हे गोष्ट एवढी सांगू, तर आय जस्ट फेल्ट लाईक शेअरिंग दॅट विथ यू. जर तो तिथून रिस्पॉन्ड करतोय की काय झालं काय नक्की सांग मला, म्हणून दॅट डज मीन की तो लिसनिंगमध्ये आहे. बरोबर. जर तो म्हणतोय तुझा आहे विषय तर तूच तुझा कर म्हणून, तर दॅट डज मीन की ही इज नॉट इंटरेस्टेड इन यू. बरोबर. तुझ्या डिसिजनमध्ये त्याला पडायचं नाही आहे. राईट. अशा वेळेला ती सांगू शकते की अरे तू शेवटी माझा आहेस की नाही, पार्टनर आहोत की नाही आपण, मी अजून कोणाला सांगू. आय वुड रिअली अप्रिशिएट जर का तू थोडं जरी ऐकून घेतलंस आणि तुझ्या अनुभवानुसार मला काहीतरी सजेस्ट केलंस तर. एवढं होऊनही जर का तो म्हणतोय नाही तुझं तू बघ म्हणून, दॅट डज मीन ही इज नॉट रेडी टू बी डिपेंडंट इमोशनली. हा एक इंडिकेटर आहे त्याचा. हा इंडिकेटर आहे. बरोबर. ह्याच्यात जर का दुसरी गोष्ट असं होते, अच्छा ठीक आहे चल ओके मी ऐकून घेतो, लेट मी लिसन, मे बी मी तुला 1 दिवसांनी 2 दिवसांनी देईन, तोपर्यंत तू ऑफिस कंटिन्यू कर, आणि दॅट डज मीन की तोही तिथून रिस्पॉन्ड करतोय. आणि हे त्याच्याही बाबतीत होईल की तो जर का प्रॉब्लेममध्ये असेल तर तो ही गोष्ट जेव्हा तिला सांगेल तेव्हा शी विल बी अवेलेबल. इमोट होताना एकमेकांबरोबर अवेलेबिलिटी आणि लिसनिंग केअरफुली ॲक्टिव्हली, हे 2 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत. ओके. आणि हे पुरुषांनी पण केलं पाहिजे नक्कीच. म्हणजे ऍट द एंड ऑफ द डे त्यांना काहीतरी वाटतंय तर ते मांडलं पाहिजे. हा, कारण पुरुष करतात हे, फक्त त्यावेळेला जर का बाई ही लिसनिंग मोडला नसेल, काय तुझं नेहमीच असतं किंवा तू हे मला नको सांगू, हे असं म्हटलं तर मग निग्लेक्टेड फील होऊन जाईल. बरोबर. पण मग हे जर होतं म्हणजे काही जणांच्या बाबतीत तो इग्नॉरन्स यायला लागतो किंवा तो एक थोडासा डिस्टंट वाटायला लागतात, तर अशा सिच्युएशनला कसं पुन्हा आपण ते रिबिल्ड करू शकतो, कारण हा इंटेंटचाच भाग आहे प्रत्येकाचा. करेक्ट. आता जर का आपल्याला दिसतंय की इथे फारकत आहे, नाही हे होत आहे, तर त्यावेळेला आपण एवढं तर विचारू शकतो की तुला खरंच या नात्यामध्ये काही इन्व्हेस्टमेंट करावी असं वाटतंय की नाही वाटतंय. म्हणजे स्ट्रेट अवे आपण विचारू शकतो ही गोष्ट. असं का विचारतेस तू, मी इन्व्हेस्टमेंट करतोय की, मी ऑलरेडी माझं काम करतोय, मी घरातल्या ज्या काही आहेत त्या ड्युटीज करतोय, मी आईबाबांचं करतोय, तुझ्या आईवडिलांची केअर घेतोय, अजून काय पाहिजे. आय वुड हायली अप्रिशिएट जर का तू मला जे हवं आहे
किंवा माझी जी लव्ह लँग्वेज आहे किंवा मला जसं हवं आहे तसं जर थोडंसं जरी प्रेम केलंस ना तरी मला आवडेल. हाऊ अबाउट दिस? त्यालाच द बॉल इज इन हिज कोर्ट. बरोबर. वेन द बॉल इज इन हिज कोर्ट त्याला स्वतःला विचार करायला भाग पडलं जातं की अरे हो की मी सगळं माझ्या पद्धतीने करतोय, मी तिला हवंय तसं करत नाहीये. सो एकदा करून बघूया तिला हवंय तसं. आणि ते करून बघितल्यानंतर दॅट कॅन बी द गेम चेंजर. अप्रिसिएशन तिला हवं असेल थोडं तर जर शब्द नीट वापरले, तिचं कौतुक केलं खाण्यावरनं म्हण किंवा कुठल्या तिने एखादी काही घर डेकोरेट केलं आहे त्याच्यावरनं म्हण, एखाद्या जेस्चरवरनं म्हण, तर त्यातनं तिला सिग्नल जातो की हा आय मीन शी फील्स सिक्युअर्ड. बरं. जेव्हा बाईला सिक्युरिटी मिळते तेव्हा ती आणखीन म्हणजे ओतप्रोत द्यायला तयार होते. सेम गोज विथ मेन. मेनना अश्युरन्स हवा असतो. विमेन वॉन्ट्स दी सिक्युरिटी अँड मेन वॉन्ट दी अश्युरन्स. अश्युरन्स अशा पद्धतीने काही झालं तरी तू माझ्याबरोबर आहेस. इन माय थिक अँड थिन यू आर देअर विथ मी. हा अश्युरन्स त्यांना हवा असतो. आता ते कसेही वागले तरी पण हा अश्युरन्स हवा आहे का? तर अश्युरन्स हवा असतो. तर त्या कसेही वागलेल्याला कान पिरगळणं हे बाईचं काम आहे. हक्कानी कान पिरगळा ना, हक्कानी बोला. तुम्ही त्याच्यातनं रनअवे का होताय? तुम्ही त्याच्यातनं एस्केप मोड का बघताय? म्हणजे एक्झॉस्ट नाही व्हायचं आहे, पण राईट वेनी तुम्हाला ती गोष्ट रिझॉल्व्ह करावी लागेल की हा असं वागतोय याचं रिझन काय असू शकतं. आणि ह्यानेच ते लॉंग टर्म आपल्याला त्याचं लॉंग टर्म होऊ शकतं. बरोबर. आता तुम्ही मगाशी लव्ह लँग्वेज बद्दल बोललात. आता ती आय थिंक प्रत्येकाची वेगळी असते. नक्की. आणि हे आपल्याला दिसून येतं की काय काय म्हणतात, अरे नाही तुला माझी लव्ह लँग्वेज कळत नाही, तुला असं वाटतं माझं तुझ्यावर प्रेम नाही, पण माझं अशा प्रकारे आहे बघ मी, हे असं होतं. तर त्याच्याबद्दल काय सांगा की लव्ह लँग्वेज प्रत्येकाची वेगळी असते का आणि मग ती कम्पॅटिबल कशी करावी? सो लव्ह लँग्वेजेस ह्या डेफिनेटली वेगवेगळ्या असू शकतात, प्रत्येकाच्या वेगवेगळ्या असू शकतात. ओके. कपल्समध्ये कधी कधी असं होतं की लव्ह लँग्वेज कॉमन पण आहे. से फॉर एक्झाम्पल एका कपलची फिजिकल टच ही कॉमन लँग्वेज आहे. ओके. गिफ्टिंग ही कॉमन लँग्वेज आहे. सो कॉमन लँग्वेज एकदा आपल्याला कळली की तिथे काही आपल्याला प्रॉब्लेम येत नाही. पण बाकी जी दुसरी तिसरी जी काही लँग्वेज वेगळी असते तर ती समजून घेणं गरजेचं आहे. ओके. आणि ती समजून घेणं म्हणजे बसलोय आणि समजली असं नाही होत. ते बोलण्यातनं आपण कन्व्हर्सेशनमधनं कम्युनिकेशनमधनं ते जाणणं गरजेचं आहे. ओके. ओके. ओव्हर द पिरियड ऑफ टाईम आपल्याला कळू शकतं. पण जर का तुम्ही म्हणायला लागलात की नाही की मी माझ्या पद्धतीने तुला ह्या गोष्टी प्रोव्हाइड करतो, मी इतकी सेविंग्स केली आहेत, मी एवढं घर घेतो आहे, प्रॉपर्टी घेतो आहे आणि हे सगळं करत असताना माझी केअर आहे तुझ्याबद्दल, पण तिला जर एक 5 मिनटं बसून तुझ्याशी गप्पा मारायच्या असतील किंवा मे बी तिला एक वर्ड्स ऑफ अफर्मेशन आपण जसं म्हणतो तसं हवं असेल तर तुझ्या या सगळ्या गोष्टींचा काही उपयोगच होत नाही ना. शी फील्स अनलव्ड. दॅट इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. सो हे तुम्ही एकमेकांशी बोलणं गरजेचं आहे की बाई गं हे बघ हे गुगल आहे, गुगलवरती ह्या 5 लँग्वेजेस आहेत, या लँग्वेजेसमधनं आपण शोधूया की तुझी लव्ह लँग्वेज कुठली आहे. त्याला तुम्हाला कुठल्या एक्सपर्टकडे जायची पण गरज नाही. जेव्हा तुम्हाला कळलं की तिची गिफ्टिंग ही आहे मग एक तुम्ही सिम्पल एक चॉकलेट घेऊन या तुम्ही. दॅट इज ऑल्सो गिफ्ट. सरप्राईज दॅट इज ऑल्सो व्हेरी मच इसेन्शियल. बरोबर. फुलं घेऊन येणं, फुलं वगैरे घेऊन येणं. गजरा वगैरे ते आता मे बी आउटडेटेड झालं असेल पण फुलं इज ओके. आणि त्याबरोबर कुठलंही सरप्राईज, म्हणजे मी असं नाही म्हणत त्याला खूप जास्त पैसे पाहिजे, पण ह्या गोष्टी इम्पॉर्टंट. ॲक्ट ऑफ सर्व्हिस म्हणजे काही जण फक्त कवितेच्या माध्यमातून किंवा नुसत्या बोलण्याच्या माध्यमातून खूप जास्त बोलत असतात. आणि एस्पेशली मेन, काही मेन म्हणजे खूप जास्त बोलतात, पण बोलाचा भात बोलाची कढी, पुढे ॲक्शन काहीच नाही. हे बायकांना डेफिनेटली नाही आवडणार की अरे तू नुसता बोलतो करतोयस कुठे काय. सो ते करणं ॲक्ट ऑफ सर्व्हिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. दॅट इज हाऊ द लव्ह लँग्वेजेस कॅन बी अंडरस्टूड आपल्या पार्टनरची. आणि मग ती थोडीशी आपल्या अंगवळणी पडणं, कॉन्शियसली त्या गोष्टी करणं हे इम्पॉर्टंट. राईट. आणि हे काय म्हणतात आपल्याला एक लॉंग टर्म करत राहायची गोष्ट ना. काय वेळा वाटतं रिलेशन नवीन आहे तेव्हा हे होतात गोष्टी, नंतर त्या हळूहळू कमी व्हायला लागतात, मग आपण ऑटो मोडमध्येच जातो. ओव्हर द पिरियड ऑफ टाईम हे करायचं आहे. ओके. हां, म्हणजे करायला पाहिजे. कारण ह्याच्यामध्ये तुम्हाला
असं मी म्हणणार नाही की गन पॉईंटवरती किंवा माझा नेहमीचा शब्द जसा आहे की तुम्हाला अगदी खूप कंपेल करून तुम्हाला हे करायचं आहे, अजिबात नाही. यू डोंट हॅव टू. तुम्हाला विलिंगली जर काही गोष्ट वाटते, आतून आलं पाहिजे की ती गोष्ट करायला काही हरकत नाही, तुम्हाला नुकसान तर काहीच नाही. राईट. त्यामुळे हे छोटे छोटे जेस्चर्स पण महत्वाचे आहेत आणि ते समोरच्याची लव्ह लँग्वेज जी आहे ती समजून घेऊन करणं. नाहीतर ते मॅच, जसं तुम्ही चांगलं उदाहरण दिलं की मी एवढं घर वगैरे केलं पण तिला जर का 5 मिनिटं बोलणं अपेक्षित आहे तर मग त्या खटाटोपाचं आय लव्ह यू इज अ व्हेरी सेल्फिश सेंटेन्स. आय नीड टू लव्ह द वे शी वॉन्ट्स टू बी लव्हड. शी और ही कोणी असेल पार्टनर आपलं. कारण तुम्ही जर त्या पार्टनरच्या त्याला जसं प्रेम हवं आहे त्या पद्धतीने जर तुम्ही एक जरी जेस्चर केलं तरी ही और शी विल फील लव्ड. राईट. आणि मग त्याच्यातनं कनेक्शन बिल्ड होणं, ट्रस्ट येणं, रिस्पेक्ट, व्हॅल्यू, या सगळ्या गोष्टी येतात ऑटोमॅटिकली. आणि आता आपण अवेअरनेस आला फॉर एक्झाम्पल, आणि आपण हळूहळू आता स्टेप्स घ्यायला सुरुवात केली, हेल्दी कम्युनिकेशन केलं, त्याच्याबद्दल बोललो, इफेक्टिव्ह कम्युनिकेशन केलं, लव्ह लँग्वेजेस समजून घेतल्या आणि तसं हळूहळू चाललं. तर पण आपण ह्याची ग्रोथ कशी मेजर करू शकतो, ह्या आपण ज्या स्टेप्स घेतो त्याची? ग्रोथसाठी तुम्हाला यू हॅव टू वर्क एव्हरी डे. लाईक इफ यू वर्क ऑन युअर मॅरेज, मॅरेज विल वर्क फॉर यू. ओके. हे आपण मॅरेजबद्दल बोलतो. राईट. रिलेशनशिपमध्ये डिस्टंट रिलेशनशिप असेल सपोज, तर तुम्ही ही गोष्ट लिंगरिंग ठेवून नाही चालणार, म्हणजे पोस्टपोन करून नाही चालणार. नाही भेटलो 2 महिने, 3 महिने, 4 महिने, तर गृहीत धरणं हा जो प्रकार आहे तो करून चालणार नाही. बिकॉज यू नेव्हर नो की तुमच्या अपरोक्ष तो मुलगा किंवा तुमच्या अपरोक्ष ती मुलगी कुठे गुंततीये की नाही. कारण ती ॲक्च्युअल वर्ल्डमध्ये मे बी तिच्या किंवा त्याच्या आयुष्यात कोण ना कोणतरी येत असणारच आहे. तर तिथे तो किंवा ती गुंतलेली आहे की नाही हे आपल्याला माहिती नाही आहे. राईट. ओके. किंवा ते कमिटेड असतीलही म्हणूया आपण, पण इन पर्सन भेटणं तर शक्य आहे. अगदी वेगळ्या कंट्रीजमध्ये असाल तर निदान 6 महिन्यातनं एक ट्रिप तर तुम्ही करू शकता. करायला लागेल तुम्हाला. यू विल हॅव टू. आणि जर का तुम्ही भारतामध्येच आहात, वेगवेगळ्या सिटीमध्ये आहात, जर का स्टेटमध्ये आहात, तर तेवढं यू हॅव टू मेक शुअर की 3 महिन्यातनं एकदा तरी तुम्हाला भेटायला पाहिजे. बरोबर. आणि जर भेटत नाही आहात तर तो प्रॉब्लेम आहे, किंवा भेटावंसं वाटत नाहीये तर तो प्रॉब्लेम आहे. राईट. जर पोस्टपोन केलं जात आहे तर तो प्रॉब्लेम आहे. बरोबर. आणि ह्याच्यामध्ये आता मला काय जाणवतं जेव्हा तुम्ही हे एक्झाम्पल देता का केस स्टडी आहे, पार्टनरला आपल्या जाणून घ्यायचंच आहे, पण त्याच्यावर स्वतःला पण एक जाणून घेणं किंवा मला काय आवडतंय, मला कशा प्रकारे करायला आवडतात गोष्टी, हे पण त्याच्यात महत्त्वाचं तेवढंच आहे ना. नक्की. कारण त्याच्यातनं तुम्ही स्वतःलाही एक्सप्लोअर करता ना. बरोबर. की खरंच मला ह्या पार्टनरबरोबर आयुष्य काढायचं आहे की नाही. असं होतं की एक केस स्टडी सांगेन, एक वेगवेगळ्या सिटीजमध्ये आहेत ते डिस्टंट रिलेशनशिप आहे. तीही IT मध्ये आहे, तोही IT मध्ये आहे, आणि तिचं समहाव तिथल्या ऑफिसमधल्या कलीगबरोबर खूप जास्त, म्हणजे ग्रुपमध्येच आहेत ते, पण तरी एक चांगलं बॉन्डिंग होतं. ओके. आता हा मुलगा जो आहे तो तिच्याबरोबर खूप जास्त वेळ घालवतो, कम्फर्टेबल होतो, तीही त्याच्याबरोबर इमोशनली जास्त कनेक्टेड आहे, पण समहाव इवन दे हॅव गॉट फिजिकली. ह्यांचं लग्न ठरलं आहे, जो तिचा खरा फियांसी आहे, त्याचं लग्न ठरलेलं आहे, आणि तो इथे या सगळ्या गोष्टीला थोडा अनभिज्ञ आहे. तो जेव्हा फोन करतो तेव्हा ती थोडा कट करते, टाळते, तिच्या सोयीनी फोन करते. दीज आर द सिग्नल्स की काहीतरी गडबड आहे. आणि जेव्हा एक दिवस तो तिला न सांगता जाऊन तिथे थेट पोहोचतो तेव्हा तो बघतो की ती त्या माणसाबरोबर असते घरामध्ये, आणि दॅट इज हाऊ द ट्रस्ट इज ब्रोकन. बरोबर. डेफिनेटली. आणि तो साखरपुडा वगैरे सगळं जे काही ठरलेलं असतं सगळं ब्रेक करून टाकतो. जेव्हा ही केस माझ्याकडे आली तेव्हा मुलीचा अँगल असा होता की मॅम, माझ्याकडनं चूक झाली हे मी मान्य करते, पण मी ना कोणाला नाही म्हणू शकत नाही. आता तुम्ही म्हणाल की एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर आपण म्हणूया, कारण लग्न होणारच होतं, मग हे असं ही इन्फिडिलिटी कशी काय चालू शकते? नक्कीच नाही चालू शकत. शी हॅड टू टेक अ स्टँड, पण त्या स्टँड घेण्याचं सुद्धा धैर्य तिच्याकडे नव्हतं. म्हणजे ती इतकी गलिबल होती की ती त्याला नाही पण नाही म्हणू शकली त्या मुलाला. दे वेंट इंटिमेट आणि समहाव कॅरिड अवे झाली. आता
ते झाल्यानंतर तिला लक्षात आलं की अरे आपल्यामध्ये हे लूप होल्स आहेत. जेव्हा भेटणं झालं माझ्याबरोबर तेव्हा की अच्छा मला ह्याच्यावर काम करायचं आहे. कारण मी किती पगार कमवत असेल पण माझ्याकडे कॉन्फिडन्स नाही आहे. मी रिजेक्शन सहन करू शकत नाही. मी बाउंड्रीज सेट नाही करू शकली आहे. माझ्याकडे ॲब्सोल्युटली एक स्वतःचा रिस्पेक्ट असतो, सेल्फ रिस्पेक्ट, तो माझ्याकडे नाही आहे. अँड देन शी स्टार्टेड वर्किंग ऑन दॅट. आता लग्न तर तुटलंच आहे तिचं, बट स्टील शी इज वर्किंग ऑन दॅट. तिला स्वतःच्या चुका स्वतः कळत आहेत, पण तोपर्यंत लेट झाला. हा मुलगा आता त्यांनी नाहीच म्हटलंय. बरोबर, त्याचा ट्रस्ट ब्रेक झाला. तर अशा गोष्टी होतात पाहिजे. पण या डिस्टंट रिलेशनशिपमध्ये किंवा इव्हन तुम्ही एकत्र जरी असाल, तुम्हाला ही काळजी घेणं गरजेचं आहे. राईट. कारण तो सिरियसनेस असला पाहिजे त्याच्याबद्दलचा, जो आजकाल सगळंच वाईड ओपन असं वाटतं टेकन फॉर ग्रांटेड घेणं किंवा मार्केटमध्ये खूप सारे अवेलेबल आहेत, या अवेलेबिलिटीवरती राहणं. आणि आत्ताचं नातं आहे त्याच्यामध्ये छोटीशी खोट जरी निघाली तरी त्यामध्ये रिप्लेसमेंट शोधणं, दॅट्स नॉट गोइंग टू वर्क. राईट. पण एकाच व्यक्तीबरोबर किंवा एकाच पार्टनर बरोबर राहणं ह्याचे काय फायदे तुम्ही सांगाल मला? ह्याच्यामध्ये तुम्हाला एक तर स्टेबिलिटी येते, तुम्ही कंपोज्ड फील करता, तुम्हाला पीसफुल वाटतं, तुम्ही इमोशनल बॉन्डिंग जास्त वाढवू शकता ओव्हर द पिरियड ऑफ टाईम, लॉन्जिटिव्हिटी तुमची वाढते. आणि ह्याच्यामध्ये अंडरस्टँडिंग लेवल जी आहे ती जरी आत्ता नसेल तरी ती ओव्हर द पिरियड ऑफ टाईम ती येते, कारण तुम्ही त्याच्यावरती काम करत असता. बरोबर. जेव्हा तुम्ही एकमेकांबरोबर काम करताय, वेन यू आर ऑन द सेम पेज, तुम्ही भले सरळ चालताय, पण हे सरळ चालणं इम्पॉर्टंट आहे. कारण बिईंग अ ह्युमन यू रिक्वायर अ कंपॅनियन. तुम्ही म्हणाल मी एकटीच किंवा एकटाच राहतो, दॅट्स अ गुड सोल्युशन राईट नाव ॲट धिस एज. पण ओव्हर द पिरियड ऑफ टाईम तुम्हाला कुठेतरी असं वाटेल मला ऐकणारा कोणतरी पाहिजे, माझ्या शेजारी बसणारा कोणतरी पाहिजे. राईट. आणि ते जेव्हा मिस असेल ना, तेव्हा ती जी विवशता असते ती मी ऑलरेडी बघून आलेली आहे US मध्ये आणि कॅनडामध्ये, की पीपल देअर आर रिपेंटिंग ऑन हॅव्हिंग अ रिग्रेट ऑन देअर डिसिजन्स. ओके. सिंगल 40-45 नंतरची लोक आहेत जी मग बाकीच्या काही गोष्टी आहेत त्याच्या नादी लागून किंवा कॅरिड अवे होऊन ह्या गोष्टी केल्या जात आहेत. पण समहाव माझं म्हणणं, मी प्रमोट नाही करत आहे सुयोग लग्नाला, पण इफ यू आर रिअली विलिंग टू वर्क ऑन युअर कंपॅनियनशिप, प्लीज वर्क दॅट वे. ब्रेकिंग अँड डिवोर्स कॅनॉट बी द ओनली सोल्युशन फॉर दॅट. बरोबर, असं मला वाटतं. राईट. आता एखादं रिलेशनशिप सुरुवातीला खूप चांगलं असतं, लेट्स से लग्न पण झालं, व्यवस्थित सगळं चालू आहे, पण काही वेळा कशा 1-2 इन्स्टन्सेसमुळे कटुता निर्माण होते. पण आता त्यांना ॲक्च्युली इंटेंटने राहायचं आहे, पण ते बसत नाही आहे पुन्हा एकदा ते पझलमध्ये सगळं. अशा सिच्युएशनमध्ये काय केलं पाहिजे? कारण की बरेचदा वातावरण खूप गरम असलं ना तर कितीही तुम्ही प्रयत्न करा ते बसत नाहीत गोष्टी. मी एक खूप जालिम उपाय सांगते याच्यावरती. म्हणजे हे जे काही बॉलिवूडनी किंवा बाकी सगळ्या या कथा कादंबऱ्या आणि या सगळ्या गोष्टींनी जी काही एक कंडिशनिंग केली ना आपल्या मनामध्ये, की लग्न आणि तो सोलमेट आणि ते जे काही आहे ते, ह्याच्यापेक्षा आपण जर का पर्सेंटेजेस कमी केलं तर, इफ यू विल मिनिमाइज द पर्सेंटेज ऑफ युअर मॅरेज इन युअर लाईफ, इट विल सॉल्व्ह ऑल द प्रॉब्लेम्स. पर्सेंटेज कमी करायचं म्हणजे फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपण म्हणतोय की इनिशियली एखादी मुलगी खूप जास्त सबमिसिव्ह असते, मी सगळं करायला पाहिजे ना, बी गुड सून व्हायला पाहिजे, गुड बायको दिसायला पाहिजे, असं सगळं. कोणी सांगितलंय का तुम्हाला हे करायला? नाही सांगितलंय. सो वाय आर यू बिंग ओव्हर सबमिसिव्ह? तुमच्या रीतीने जेवढं आहात त्याप्रमाणे तुम्ही करा, राईट? कारण हा सबमिसिव्ह मध्ये होतंय असं की तुम्ही ओव्हर सबमिसिव्ह राहून एक्सपेक्टेशन करता, राईट? अपेक्षाभंग होतो आणि देन यू बिकम अग्रेसिव्ह. तो ह्या सबमिसिव्ह आणि अग्रेसिव्हच्या मध्ये तो बिचारा होरपळला जातो ना, कारण त्याला तो कम्प्लिटली कन्फ्यूज राहतो की अरे हिला झालं काय, आत्ता ही ओके होती, आता हिला होत आहे काय. somehow the woman is expecting from her man की त्यांनी तिची साईड घ्यावी. काही गोष्टी आईवडिलांच्या चुकत असतील, सासू सासऱ्यांच्या, तर त्याच्यासाठी त्यांनी स्टँड घ्यायला पाहिजे. मीच कुठे ॲज अ सून बोलत राहायचं, मी का वाईट ठरू? बेसिक गोष्टी आहेत ह्या.
माझं म्हणणं आहे या सगळ्याच्या व्यतिरिक्त जाऊन जर का आपण मॅरेज इज अ पार्ट, युअर लाईफ पार्टनर इज नॉट युअर लाईफ, इज अ पार्ट ऑफ युअर लाईफ. सो जेव्हा तो तुमच्या लाईफचा पार्ट आहे त्याला तेवढ्याच लेवलला ठेवा. जर का तुम्ही 80-90% ठेवलं असेल लग्नाला तुमच्या, तर तुम्हाला तेवढी एनर्जी, तेवढ्या एक्सपेक्टेशन्स, खूप काम करावं लागेल. राईट. इनिशियली जर का तुम्ही ते 15%, 20% ठेवलं तर कोणी डिसरेस्पेक्टिव्ह नाही फील करणार आहे. हे सगळं आपल्याला सांगायची गरज नाही आहे. हे आत्ता पॉडकास्टतर्फे मी सांगते. आणि पर्सनली जेव्हा इंडिव्हिज्युअल लेवलला जेव्हा सेशन्स घेतात तेव्हा मी ते करून देते त्यांना. मग ते पर्सेंटेज खाली आणवून देते. याचा अर्थ काय की जर का तुम्ही 15-20% ठेवताय तुमचं मॅरेजचं पर्सेंटेज, तर इनिशियल लेवलला तुमच्या अपेक्षा कमी असतील, तुमची एनर्जी कमी असेल, तुमची इन्व्हॉल्वमेंट पण तशी कमी असेल. ह्याचा अर्थ तिथूनही इन्व्हॉल्वमेंट येते, इथूनही तुम्ही इन्व्हॉल्व करताय. मग हळूहळू इव्हेंच्युअली तुम्ही ते पर्सेंटेज वाढवू शकता. राईट. हाऊ अबाउट दिस? बरोबर. मेक सेन्स? हो, म्हणजे डायरेक्ट फुल फ्लेजेड जाऊन कमी करणं त्यापेक्षा हळू गेज करत जेवढं जमेल तसं वाढवत नेणं जेवढं आवडतं. ओव्हर द पिरियड ऑफ टाईम तुम्ही जितके पुढची 20-25 वर्ष राहणार आहात तेव्हा तुम्ही त्या 15%चे 20%, 20चे हळूहळू 30, 35, 70, 80 करा की यू हॅव अ लॉंग टाईम टू गो फॉर. बरोबर. दॅट मेक्स सेन्स. कारण तुम्ही इनिशियली तुमच्या इतक्या अपेक्षांचं ओझं एकमेकांवर टाकता आणि त्या अपेक्षा भंग होतात आणि तुम्हाला वाटतं पार्टनर इज रॉंग अँड यू गो फॉर द सेपरेशन. बरोबर. इट्स नॉट लाईक दॅट. त्यामुळे माइंडफुली गेलात तर तिथे पोचणार नाही. पण पोचलेलं येऊ शकतं मागे. आय डिडंट गेट यू. म्हणजे एकदम जसं म्हटलं मी एकदम क्रायसिसच झालाय निर्माण, एकदम सेपरेशनपर्यंत येऊन पोचलेली आहे वेळ. पण त्या घडीवरनं लोक रिव्हर्स करू शकतात. मी पर्सेंटेजेस खाली करून देते त्यांचं. म्हणजे होतं पॉसिबल आहे. 100%. ओके. काम करावं लागेल, खूप काम करावं लागेल. बरोबर. आणि काम करणारीच व्यक्ती येणार नाही तर. हा, म्हणजे मला अप्रोच करणारी लोक अशीच आहेत की जे एफर्ट्स घालायला तयार आहेत. राईट. आणि ते एफर्ट्स घालतात. आय एम रिअली प्राऊड ऑफ दॅट. देर आर इन्स्पायरिंग कपल्स. राईट. बाय शुड आय लाय टू दिस? सगळेच असे नाही आहेत. पण येस, ऑन द वर्ज ऑफ डिवोर्स गेलेले आहेत की अगदी 4-4 महिने बोलणं नाही आहे, 2 वर्ष बोलणं नाही आहे, फक्त ईमेलवरती बोलणं आहे, सगळीकडून ब्लॉक केलेलं आहे. अशाही केसेस रिव्हर्स होऊन आता गुण्यागोविंदांनी राहत आहेत. म्हणजे गुण्यागोविंदांनी असं मी म्हणते, भांडतही असतील प्रॅक्टिकली, पण ते भांडू देत पण राहत आहेत छानपैकी मॅनेजिंग. पण भांडण काही अमाऊंट मध्ये हेल्दी असतं. अमाऊंट नाही, भांडण ॲड स्पाइस. ओके. ते स्पायसी पाहिजे. भांडणाशिवाय फक्त ते फेअर फाईट्समध्ये असावं की असं उठलंय आणि रोज सकाळी आपलं चला बाबा जरा भांडूयात जरा, असा प्रकार नसावा. हेल्दी फाईट्स. हेल्दी फाईट्स डेफिनेटली. मस्त. आता हे बोलता बोलताच एकदम क्युरिओसिटी म्हणजे जागृत झाली, जी जसं मगाशी एकदम सुरुवातीला तुम्ही म्हणालात की एखादी व्यक्ती कशी वागते किंवा कशा गोष्टींना रिॲक्ट करते किंवा होल्ड करते गोष्टी आतल्यात, हे खूप डिपेंडंट असतं त्यांचं अपब्रिंगिंग कसं झालंय, कोणत्या प्रकारची लोक त्यांच्या आजूबाजूला होती, कशा पद्धतीत त्यांचं लहानपण गेलंय, ह्याच्यावर खूप हे डिपेंडंट आहे. आता जेव्हा आपण मिलेनियल्स किंवा आता आमच्या वयाचे लोक जे साधारण लग्न झालेली आहेत, काही 4-5 वर्ष लग्न झालेली आहेत, ज्यात काही लोकांचं होऊ घातलेलं आहे, अशा लोकांमध्ये आता मुलं बाळंसुद्धा काही लोकांना होत आहेत किंवा काही लोक करतात. माझी क्युरिओसिटी आता अशी होती की एक हेल्दी रिलेशनशिपची जबाबदारी केवढी आहे त्या नवीन लहान मुलाच्या अपब्रिंगिंगवर. कारण जसं म्हटलं ह्याचे रिपरकशन जर मला माझ्या आयुष्यात आत्ता दिसत आहेत तर आपले रिपरकशन त्या मुलाच्या भविष्यात किंवा मुलीच्या भविष्यात लहान दिसून येत. ह्या अँगलवर काय बोलता येईल आपल्याला? आधी पहिलं प्रोजेक्ट कम्प्लीट करा, त्याचा बेस स्ट्रॉंग बनवा, त्याशिवाय डोंट एंटर द सेकंड प्रोजेक्ट. सिम्पल बात आहे. ओके. कारण तुमचे जे काही भांडणाचे, कारण तुमची जनरेशन ही आधीच्या जनरेशनपेक्षा स्मार्टर आहे, त्यामुळे त्याचा जो भांडणाचा काय म्हणता येईल प्रभाव होता त्यापेक्षा तुमचा 10 पटीने जास्त आहे. ओके. हां, कारण तुम्ही स्मार्ट आहात, त्यामुळे त्याच्यात सायलेंट ट्रीटमेंट पण येते जी पूर्वी तेवढी नसेल किंवा आधीची पिढी थोडी बावळट होती. त्यामुळे आत्ताच्या ह्याच्यामध्ये खूप जास्त टेक्नॉलॉजी पण आली आहे. हां, तो ह्या गोष्टींना पहिल्या आधी सॉर्ट आऊट करा, कारण हे खूप जास्त दाहक असू शकतं. राईट.
आत्ताची भांडणं तुमची ही दाहक असू शकतात, तर ती जर का सॉर्ट आऊट करून थोडं तुझं थोडं माझं म्हणून जगत असाल तरच ह्या पुढच्या प्रोजेक्टमध्ये हात घाला. नाही तर मुलांना जन्म घालणं काही पॉईंटच नाही आहे त्या गोष्टीला. ओके. कारण त्याच्यासाठी तुम्ही रोल मॉडेल आहात. आणि तो जर हे बघणार असेल तर नाही, माझे 2 पप्पा आहेत आणि माझ्या 2 मम्मी आहेत असंही बोलणारी मुलं आहेतच की आज. बरोबर. रिअल पप्पा, रिअल मम्मी आणि मग एक दुसरा स्टेप फादर आणि स्टेप मदर. हे सगळं काय कुठे चाललंय म्हणजे आपण हे ॲटलिस्ट हे जाण्याची गरज आहे. जस्ट बिकॉज मी म्हणते तसं भारतामध्ये लोक झोपलेली आहेत. बाहेरच्या देशांमध्ये, वेस्टर्न कंट्रीजमध्ये लोक सोंग घेत आहेत झोपण्याचं, आणि त्यातले जे अवेअर आहेत ते रिलेशनशिप्सला जपत आहेत. बिकॉज रिलेशनशिप्स आर एक्सपेन्सिव्ह. दे आर एक्सपेन्सिव्ह. दे आर गोइंग टू गेट एक्सपेन्सिव्ह. आज तुम्हाला वाटतंय असाच कुठेही कुठला पार्टनर मिळू शकेल, पण यू नेव्हर नो त्याची बॅकग्राऊंड काय असेल, कारण तोही कुठेतरी झळ घेऊनच आलेला असेल. मग जेवढे तुम्ही ब्रेकअप्स किंवा अनहिल्ड लोक अट्रॅक्ट करता तेवढं तुमचा अभ्यास वाढतोय. त्यापेक्षा सजग व्हा. जस्ट कॉपी पेस्ट करून वेस्टर्न कल्चर घेऊन आंधळेपणाने डेटिंग करू नका. देर आर मल्टिपल डेटिंग मिक्सर्स नाव. काय करतोय आपण? करा की खुशाल. दॅट इज अ बिझनेस, राईट? अरेंज डेटिंग मिक्सर्स. अरे पण डेटिंग मिक्सर्स तुम्ही जेव्हा अरेंज करताय, तुम्ही त्यांना एकत्र बोलावताय, स्पीड डेटिंग करताय, हे करताना तुम्हाला कळत कसं नाही आहे की ह्यांना डेट कसं करायचं हेच माहिती नाही आहे. दे डोंट नो द डीलिंग टेक्निक्स, हाऊ टू डील विथ द रिलेशनशिप. बरोबर. हे त्यांना माहितीच नाही आहे. तुम्ही त्यांना एकत्र आणताय, फक्त एकत्र आणून त्यांना इंट्रोडक्शन देताय, पण ह्या इंट्रोडक्शन नंतर फक्त हुकअप होईल, फक्त इंटिमेसी होईल, पण त्याच्यानंतर पुढे इमोशनल कम्पॅटिबिलिटी कशी डेव्हलप करायची, बॉन्डिंग कसं करायचं, पुढे एंटर कसं करायचं हेच त्यांना माहिती नसेल. व्हॉट इज द यूज ऑफ दॅट? डेटिंग मिक्सर म्हणजे जे इव्हेंट ऑर्गनाइज होतात सिंगल लोकांनी, आपण त्याला जे लग्नाचे मेळावे तसे डेटिंगचे मेळावे आता बाहेरच्या देशांमधनं इथे बाहेर लागले. ओके, हे सगळं होत आहे. मग त्याच्यात तुम्ही स्पीड डेटिंग करता, तुम्ही ड्राय डेटिंग करता, तुम्ही कॅज्युअल डेटिंग करता, सगळं करता, पण डेट कसं. सर्वात महत्त्वाची गोष्ट सांगू सुयोग, डेटिंगला रिलेशनशिप मानणारे इतके करोडो लोक आहेत आपल्याकडे. ह्या पॉडकास्टतर्फे ॲटलिस्ट तुझ्या कम्युनिटीमधल्या लोकांना तरी कळावं की डेटिंग म्हणजे नातं नाही. डेटिंगमध्ये इमोशन्स नसतात, ॲब्सोल्युटली नसाव्यात. तुम्ही म्हणाल असं कसं, माणूस आहे म्हणजे भावना नाही का येणार? अरे भावना आल्या, पण तुम्ही जेव्हा डेट करताय तेव्हा तुम्ही फक्त तो टाईम स्पेंड करतायत त्याच्याबरोबर. तुम्ही त्या टाईममध्ये हे लाईक्स, डिसलाईक्स, काही इंटरेस्ट आपले मॅच होत आहेत का एवढंच बघताय, आणि 2-3 महिन्यानंतर तुम्ही सिरियस रिलेशनशिपमध्ये स्विच करताय. रादर ते करायचं आहे तुम्हाला. मी 4 वर्ष डेट करतोय आणि 5 वर्ष डेट करतोय ही कल्पनाच नाही बरोबर आहे म्हणजे. राईट. सो डेटिंगची एक फेज आहे, ह्याच्यामध्ये तुम्हाला लिंगरिंग नाही ठेवायच्यात ना गोष्टी, तिथून तुम्हाला रिलेशनशिपमध्ये एंटर करायचं आहे. राईट. सो क्लॅरिटी यू मस्ट हॅव व्हाईल डुईंग दिस. दुसरा एक एकदम बोलतो त्याच्या ओघाओघात मला सुचलेला मुद्दा आहे की बऱ्याचदा काय होतं, पालक आधी तर लहानपणी तर शाळेतनंच, आमच्या पिढीचं असं झालं की शाळेतनंच असं काय रिलेशनशिप डेटिंग वगैरे असेल तर त्याला पूर्ण रेड फ्लॅग, घरी यायचं नाही, भांडण ओरडा आरडी वगैरे सगळ्यांच्या घरात असायची. आणि नंतर मग असं झालं की आता मुलींशी बोललीच नाहीत म्हणून त्यांचे लग्नच होत नाहीत. त्यांना मुलीच म्हणजे कसं बोलायचं, कसं कम्युनिकेट करायचं हे माहितीच नाही, कारण केलंच नाही आहे कधी. असंही तुम्हाला प्रॉब्लेम दिसून येतात की एकमेकांशी बोलायचं कसं हेच माहित नाही, कारण करायलाच नाही मिळालं कधी. रविवारी लग्न झालंय आणि गुरुवारी मुलगी तिथून पळून गेली. बापरे. घरातनं म्हणजे पळून म्हणजे आईकडे जाते सांगून निघून गेली. हा जो मुलगा परत ITतला शुक्रवारी सकाळी माझ्या ऑफिसमध्ये बसतोय. जुनी केस स्टडी आहे, मी मोस्टली बोलली आहे 2-4 ठिकाणी. शुक्रवारी सकाळी हा माझ्या ऑफिसमध्ये बसतो आणि मला सांगतो की मॅम हे असं असं झालं आहे, आणि ॲक्च्युली रडायलाच लागतो की हे नक्की काय झालं मला कळलंच नाही. झालेलं असं रविवारी लग्न झालं आहे, मंगळवारी पूजा झाली का सोमवारी पूजा झालेली, आणि त्याच्यानंतर एक मंगळवार
बुधवार असे 2 रात्री फक्त त्यांना इंटिमेट व्हायला मिळाल्या एक दोघांबरोबर. आता ह्याच्यामध्ये हा जो मुलगा ह्यांनी कधी ह्याच्या आधी रिलेशनशिपमध्ये नव्हता किंवा कधी कोणाबरोबर डेट नव्हतं, क्रश वगैरे असू शकेल, पण सिरियस रिलेशनशिप नव्हतं, त्याच्यामुळे त्याला तो अनुभवच नव्हता. समहाव इंटिमेट होताना हा थोडा अग्रेसिव्ह झाला, विच इज बट नॅचरल. पहिल्यांदा एकदा अपोजिट सेक्सला आपल्याला जेव्हा आपण बघतोय तर तेव्हा तो अग्रेसिव्ह होणं हे नॉर्मल होतं. त्या गोष्टीला त्या मुलीनी वेगळा अर्थ काढला आणि ती मुलगी दर 2 तासाला जी आईला फोन करायची त्यात तिने रात्री 1-1:30ला ही गोष्ट आईला सांगितली की असं असं झालं आहे आणि समहाव मला हे काही बरोबर वाटत नाही आहे. आता ती आई आणि वडील जे काही फार प्रेमाचे असतात त्यांनी सांगितलं तडक निघून येतो मग आणि ती तडक निघून गेली गुरुवारी. ओके, तो कन्फ्यूज, नक्की झालं काय. जेव्हा त्याची सेशन सुरू झाली, थोडं बहुत चालू होतं, म्हणजे काय बोलणं चालू होतं त्यांचं, म्हणून तिला कन्व्हिन्स करून जरा ॲटलिस्ट तिला बोलव तरी माझ्यासमोर म्हणून तिला बोलवलं गेलं. आल्यानंतर तिच्याशी बोलणं झालं, तिची सेशन सुरू झाली. तेव्हा तिला पहिलं त्या जे अंडर इन्फ्लुअन्स होती ना ती आईच्या जास्त, त्याच्यातनं बाहेर काढायला वेळ गेला. तेव्हा तिला हे कळलं की आपण एवढ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आईला सांगणं चुकीचं आहे, नंबर 1. आणि नंबर 2, आपण थोडा राईचा पर्वत करतोय का. कारण इथे आपल्याला त्याचीही बाजू जाणणं गरजेचं आहे की ही हॅड नॉट बीन इन एनी रिलेशनशिप इयर बिफोर, तर हे नॉर्मल आहे, तर त्याला मी उगीच कशाला म्हणजे समजून घेणं गरजेचं होतं मला, राईट. ती सेशन्स झाली. आज त्यांना जवळजवळ एक 3-3.5 वर्षाचा मुलगा आहे आणि त्यात तिने तिच्या आईची पण 2 सेशन्स त्याच्यामध्ये माझ्याकडनं करून घेतली. दॅट इज हाऊ इट इज. म्हणजे 5 दिवसाची केस स्टडी सांगतात. अँड शी वॉज सो हॅपी. ती लोक मानतात, ते त्यांचं मॅनेज करतायत, आता मूल झालं, सगळं काही छान आहे. एक नातं म्हणजे संसार तुटताना वाचला. ती म्हणाली माझ्या आईचंही कोचिंग घ्या म्हणून तिने 2 सेशन. त्या आईलाही मी म्हणजे कसं डिटॅच राहा, उगीच तुमचा गायडन्स कामी नाही येणार आहे, कारण तुम्ही तिथे तुम्ही त्याच्यावरती तुम्ही विचार करणार की हे असं असं झालं, रियालिटी वेगळीच. हे कसं काय चालणार. म्हणजे नाती तुटतात ना त्याच्यामुळे, संसार तुटतात त्याच्यामुळे. आता आपण गिअर बदलूया. मला तुम्हाला आता येणारी जी ओघवती पिढी आहे त्याच्याबद्दल विचारायचं आहे. कारण डेटिंग हे जेन झी जे आत्ता आपण म्हणतोय त्या सगळ्या वयोगटातल्या लोकांमध्ये आत्ता त्याच फेजमध्ये आहेत बरीचशी मुलं. करेक्ट. तर त्याच्याकडे, त्या डेटिंगकडे आणि त्यांच्या अप्रोचकडे बघताना तुम्हाला काय वाटतं आणि काय त्याच्याबद्दल आपण केलं पाहिजे किंवा काय काळजी घेतली पाहिजे. हा एक अँगल लहान मुलांच्या साईडनी म्हणजे जेनझींच्या साईडनी आहेच, पण आपले असे बरेच प्रेक्षक जे असणार आहेत जे पालक असणार आहेत अशा जेनझी मुलांचे, तर त्यांच्यासाठीही काही आपण सांगू शकतो का किंवा त्याच्याबद्दलही काही ॲड्रेस करू शकतो का. बरं, जेनझी ही अशी पिढी आहे की जी मिलेनियल्सपेक्षा स्मार्टर आहे, इम्पेशंट आहे, क्विक जजमेंट करणारी आहे, इम्पल्सिव्ह डिसिजन मेकिंगवाली आहे. सो इथे जो मिलेनियल्सना प्रॉब्लेम आला तो त्यापैकी खूपच जास्त प्रॉब्लेम ह्यांना येणार आहे. इवन दो ह्या जेन्झीजना कमिटमेंट हवी आहे. बघा कशी आयरनी आहे. त्यांना हवी आहे तर कमिटमेंट, पण तेवढा उतावीळपणा जास्त आहे त्यांच्या. त्यामुळे जमलं नाही तर व्हॉट्सअपवरती ब्रेकअप करणं हे खूप इझी आहे त्यांच्यासाठी. आता ही त्यांच्याबद्दल सांगितलेली काही निगेटिव्हिटी नाही आहे, हे फॅक्ट आहे म्हणजे. पण स्टील जेनझीज इतके जर अवेअर झाले की आपण काय करतो आहे तर दे विल स्टार्ट टेकिंग द रिस्पॉन्सिबिलिटी. फॉर एक्झाम्पल, आता डेटिंग मिक्सर्सचं मी मगाशी म्हटलं तर डेटिंग मिक्सर्स भरपूर आहेत. तुम्ही आता 23-24 वर्षाचे आहात, सेट आहात, सपोज नोकरी लागली आहे, तुम्ही थोडेसे स्टेबल झालेले आहात आणि तुम्हाला असं वाटतंय की मला कंपॅनियन हवा आहे, जाणं डेटिंग मिक्सर्स अटेंड करणं विच इज गुड डेफिनेटली. आता हे करत असताना स्पीड डेटिंग आहे म्हणजे काय, एक्साइटमेंट असते नाही का, नव्याची नवलाई असते. हां, त्यामुळे हे सगळं होऊ शकतं. आता ह्यातनं हुकअप्स होऊ शकतात. आता हुकअप्स होणं हे तुमच्याकरता खूप जास्त म्हणजे ह्या जेन्झीज करता खूप जास्त सोपं असेल. आता जर पालक आपल्याला हे ऐकतायत तर हे पालक
असा विचार करतील की असं तुम्ही काय बोलताय, हे असं होतं का, तर ॲक्च्युली हे असं होतं, तुमच्यापर्यंत ते येत नाही म्हणून तुम्हाला असं वाटतं की आपलं मूल गुणी आहे आणि ते असं काही करणार नाही. सगळेच नाही म्हणणार मी, पण बऱ्यापैकी हे आहे. सो आजकाल व्हर्जिन नसणं हे ॲक्च्युली प्लस पॉईंट आहे असं लोकांना वाटतं. ओके, सो याच्यामध्ये आपल्याला हे समजायची गरज आहे की डेटिंग करत असताना डेटिंग कसं करतात, त्याचे फायदे तोटे काय आहेत, त्याचं नुकसान किती होत आहे, व्हर्च्युअल डेटिंग किती करावं किती नाही करावं, ह्या गोष्टी जर का तुम्ही समजून घेतल्यात, तुम्ही जर अवेअर झालात त्याबद्दल, तर आणि तरच तुम्ही हेल्दी डेटिंग करू शकाल. ओके ओके, कारण तुम्हाला सिच्युएशनशिप झाली किंवा तुम्ही बाकी सगळ्या ज्या काही टर्मिनॉलॉजी आहेत, बेंचिंग आहे, घोस्टिंग आहे, हे सगळं तुम्ही ट्राय केलं, कारण हे सगळे ऑप्शन्स तुम्हीच क्रिएट केलेत. ऑप्शन्स क्रिएट केलेत म्हटल्यानंतर कन्फ्युजन आलं. सो एवढी कन्फ्यूज पिढी आहे ही, एवढी कन्फ्युज्ड पिढी आहे ही मिलेनियल्सपेक्षा. आता ह्या कन्फ्युजनला दूर करायला थोडासा स्वतः अवेअर व्हायला पाहिजे की नाही मला ह्याच्यात नाही, कारण ह्याचा सगळा पडसाद तुमच्या लाईफवर होतोय, ह्याचा पडसाद तुमच्या करिअरवर होतोय. खरं. आणि हे एवढं प्रेशर तुम्ही नाही सहन करू शकत आहात, करू शकणारच नाही. कुठलाही नॉर्मल पर्सनसुद्धा एवढं प्रेशर नाही घेऊ शकत. आणि मग त्यामध्ये कॉर्टिसॉल लेवल वाढणं, मग त्यासाठी मग डोपामाइन, मग त्यासाठी ॲडिक्शन, मग त्यासाठी बाकीच्या सगळ्या गोष्टी, हे सगळं काय करतोय आपण. म्हणजे जेव्हा तुम्ही स्टाईल म्हणून स्मोक करताय किंवा तुम्ही अल्कोहोल कन्झ्युम करताय, एक लेवलला फन लव्हिंग म्हणून ठीक आहे, पण जेव्हा तुम्ही त्याचा शिकार बनताय, जेव्हा तुम्ही त्याच्या अंडर इन्फ्लुएन्स येत आहे, इट इज काय म्हणता येईल, एक खूप महत्त्वाची मोलाची गोष्ट इथे अशी आहे की म्हणजे चिंतादायक गोष्ट आहे असं मला वाटतं या एजला. त्यामुळे तुम्ही सजग होणं डेटिंग करताना हे फार मस्ट आहे. आणि ब्रेकअप्स होतात त्याच्यातनं, पण त्या लूपमध्ये नका अडकू. डेटिंग, ब्रेकअप, परत डेट करायचं, परत ब्रेकअप, परत डेट, यू लूज द इंटरेस्ट इन द कंपॅनियनशिप असं मला वाटतं. जे लॉंग टर्म धोकादायक होऊ शकतं कदाचित. हो, कारण तुम्ही जेव्हा डेट करताय तेव्हा समोरचा मुलगा किंवा मुलगी कॅज्युअल डेटर आहे की नाही हे तुम्हाला कळणं गरजेचं आहे. कारण तुमचा पर्पज ऑफ डेटिंग तर माहिती पाहिजे ना. तुमचा पर्पज आहे चला हे याला मी नातं म्हणून घेणार आहे, पण समोरचा जर का कॅज्युअल असेल तर तुम्ही कसं काय, ते मॅचच नाही होणार. बरोबर. आणि अशा वेळी पालकांनी काय काळजी घेतली पाहिजे किंवा कशा प्रकारे बघितलं पाहिजे? आता पालकांच्या तर हद्दीत नसलेली ही जनरेशन आहे, म्हणजे त्यांच्या ते कंट्रोलमध्ये नाहीच आहेत. कारण मी स्वतः एक जेनझीची पालक आहे, त्यामुळे ते आपल्या कंट्रोलमध्ये नाही आहेत. पण आधी तुम्ही दिलेले संस्कार वगैरे तुम्ही कितीही त्याचे पाढे जरी केलेत म्हणालात तरीसुद्धा हे आपल्या कंट्रोलमध्ये नाही, हे वास्तव आहे. शेवटी एवढंच सांगायचं आहे की तू जातोयस घराच्या बाहेर किंवा तू जातीयस आणि तू जे काही करतेस त्याची जबाबदारी तुला घ्यायची आहे. आम्ही जबाबदारी घेणार नाही. आम्ही तुझे पालक आहोत, वी विल सपोर्ट यू, पण जबाबदारी मात्र तुझी तुला घ्यायची. सो असं कुठलंही कर्तृत्व कृत्य करू नकोस की जेणेकरून ते आमच्यापर्यंत येईल. एवढंच आपल्या हातात आहे, तेवढं आपण सांगू शकतो. कारण सम ऑफ द अदर वे कुठेतरी तो डिस्टर्बन्स, कुठेतरी ते जे काही स्ट्रेस आहे तो घरात येणार आहे. दरवाजा बंद करून राहणं, सुसायडल थॉट्स येणं, ह्या सगळ्या गोष्टी होणार आहेत. सगळ्यांच्या बाबतीत नाही म्हणत आहे मी, पण या होतात. तर त्या गोष्टीला तुम्हाला डील करताना खूप जास्त नाजूकपणे करायचं आहे. तुम्ही असं म्हणालात जर का की चल आता ब्रेकअप झालाय तुझं उरकून टाकूया आपण, तर तो आणखीन तुम्ही प्रेशर देताय. यू अलाव युअर चाइल्ड हू इज अ जेनझी टू ओपन अप टू युअर सेल्फ. मे बी ब्लास्ट होऊन येतील, मे बी ओपन अप होतील, मे बी रडतील, मे बी वेळ घेतील, मे बी सायलेंट राहतील, काही दिवस जेवणार नाही. ह्या सगळ्या प्रॅक्टिकली गोष्टी सांगते मी की ज्या होऊ शकतात. मला लग्नच करायचं नाही असं म्हणतील, पण हे सगळं टायमिंग करता आहे, कारण ते त्या फेजमधनं जात आहेत. बरोबर. जेव्हा ते हील व्हायला प्रक्रियेला सुरुवात करतील तेव्हा त्यांच्यातला कॉन्फिडन्स, त्यांचा रिस्पेक्ट, त्यांच्यातला अवेअरनेस त्यांना पुढची स्टेप घ्यायला भाग पाडेल.
100%. त्यामुळे पालकांनी सुद्धा ते ब्रिज बांधून ठेवणं महत्त्वाचं आहे. अगदी गरजेचं. त्यामुळे ते एक हेल्दी ट्रस्ट आणि हे त्याच्यासाठी निर्माण होईल. पण चांगला मुद्दा आहे, कारण ह्याच्यावर बोलणं गरजेचं आहे. कारण ह्या पालकांनाही माहीत नाहीये की कसं करायचं आपण हे सगळं. कमाल. आता ह्याच्याच अवेअरनेससाठी आणि हे सगळ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही एक कार्यक्रम सुद्धा तयार केला आहे आणि तो लोकांपर्यंत तुम्ही नेताय. मी, डेटिंग आणि लग्न. ॲक्च्युली आमचं कलाकृती नावाचं एक वेगळे सेगमेंट असतं, जिकडे आम्ही ज्या कलाकृती आपण तयार करतो त्याच्या मागते ब्रेकडाऊन करतो की का आहे, कसं केलं, कशा प्रकारे ते पोचलात. तसंच आता झोन येणार आहे. हा कार्यक्रम काय आहे ते एकदा आम्हाला सांगाल? या कार्यक्रमामध्ये डेटिंगबद्दलचा अवेअरनेस आणणं हे एक मेन ह्याच्यातली संकल्पना आहे. ओके. आणि ती संगीताच्या माध्यमात. ओके. म्हणजे डेटिंगच्या पासून ते वेडिंगपर्यंत आणि पोस्ट वेडिंगपर्यंतचे सगळे फेजेस असतात आणि त्या प्रत्येक फेजशी रिलेटेड मला काही प्रश्न विचारले जातात, काही केस स्टडीज मी शेअर करते, म्हणजे गोष्टी काही फॉर्मॅटमध्ये मी सांगते आणि त्याचबरोबर त्याच्याशी रिलेटेड मराठी आणि हिंदी गाणी सिंगर्स म्हणजे लाईव्ह ऑर्केस्ट्रा असतो, गाणी गातात. त्यामुळे तो एक म्युझिकल डेटिंग जर्नीचा एक सुखद 2-2.5 तासाचा प्रोग्राम असतो. ओके. ज्याचे पुण्यात आणि मुंबईमध्ये शोज झालेत. आता अजून मला महाराष्ट्रभर करायचेत. तर ते कशा प्रकारे आता पुढे जातील किंवा करू ह्यावरती आता भर आहे. पण हे कसं सुचलं आणि का करावं असं वाटलं? जसं मी म्हणेन की माझा 50वा वाढदिवस सुद्धा मी भारतातली पहिली मॅरेज समिट अरेंज करून केलं. जी तळमळ आहे ना सुयोग, की ह्या जनरेशन करता, नातं वाचवण्याकरता हे केलं पाहिजे. त्यातनंच हा अवेअरनेस आला की जर का कॅनडाहून आल्यानंतर जितका डेटिंग आणि रिलेशनशिपबद्दल मी अभ्यास केला त्याच्यातनं असं कळलं की अरे डेटिंग तर खूप कॅज्युअली इथे कॉपी पेस्ट होत आहे, पण कसं डेट करायचं हेच माहिती नाही आहे त्यांना आणि त्याच्यातनंच ब्रेकअप्स खूप जास्त होत आहेत. मग ह्या प्रोग्रामतर्फे मी हा एक हसत खेळत विथ फन असा एक प्रोग्राम आणला तर की ज्याच्यामध्ये अवेअरनेस पण होईल, ज्याच्यामधलं म्युझिक पण आहे आणि ज्याच्यामधनं मेसेज जो जायला पाहिजे तो खिळवून ठेवणारा असेल. आणि त्यातनं हा म्युझिकल डेटिंग जर्नीचा पहिला एक्सपेरिमेंट मे बी जगातला असेल कदाचित, आय डोंट नो, पण भारतातला आता पहिला प्रयोग आहे, म्हणजे हा एक्सपेरिमेंट ठरला. कमाल. आणि ह्याच्यासाठी कोणत्या प्रकारचा ऑडियन्स एक्सपेक्ट करतात? ह्याच्यामध्ये दोन्ही प्रकारचे ऑडियन्स आलेले आहेत. म्हणजे अगदी यंगस्टर्स सुद्धा आलेले आहेत, ह्याच्यामध्ये पेरेंट्स सुद्धा आलेले आहेत, त्यांचे स्वतःचे टेस्टिमोनियल्स आहेत किंवा रादर आय वुड से त्यांचे अभिप्राय आहेत त्या प्रोग्राम बघितल्यानंतर की हा प्रोग्राम ह्याचे शोज अजून व्हायला पाहिजे जास्तीत जास्त. कारण हा 2-2.5 तासाचा प्रोग्राम हा गाणं तर खेळवून ठेवतं, नुसतं गाणं बघितलेलं आहे लोकांनी, नुसतं व्याख्यान बघितलेलं आहे लोकांनी, पण कुठेतरी हा असा अवेअरनेस विथ म्युझिक त्यांनी नाही बघितलं. बरोबर. कारण त्यात स्टोरीज आल्या, लोक रेझोनेट करतात ना त्यांच्याबरोबर. आणि प्लस मी तिथल्या तिथे प्रश्नोत्तर विचारते, म्हणजे लोक विचारतात प्रश्न, त्यामुळे ते खूप जास्त इंटरॅक्टिव्ह एंगेजिंग वाटतं. कमाल. असे प्रयोग चालू आहेत आणि अजून तुम्हाला न्यायचं आहे सगळ्यांपर्यंत. आणि त्याच्यातूनही लोकांना खूप काय काय शिकायला मिळेल, स्वतःबद्दल शिकायला मिळेल. आणि नक्की अवेअरनेस, जसं म्हटलं आपण पूर्ण एपिसोडमध्ये म्हणत आलो, अवेअरनेस इज द फर्स्ट स्टेप. येस. याच्यामध्ये मला असं वाटतं इव्हन कॉर्पोरेट्सनी जर का काही एक सजग पाऊल उचललं, जे आपले श्रोते जे ऐकतायत त्याच्यामध्ये, कारण इथे मेंटल हेल्थ वगैरे आपण करून लोकांना खूप जास्त सिरियस नेण्यापेक्षा एक हलका फुलका कार्यक्रम करून तुम्ही तुमच्या अंडर CSR ऍक्टिव्हिटी तुम्ही जर का हे रन केलं तर इट्स लाईक विथ फन, म्युझिक अँड अवेअरनेस, पीपल वुड लव्ह दिस. कमाल. म्हणजे खूप असा इनडायरेक्टली तो मेसेज जाईल, पण दिसायला मात्र ते एक अंडर CSR ऍक्टिव्हिटी, एक आपला म्युझिकल प्रोग्राम होईल असं वाटेल. बरोबर. म्हणजे कोणत्याही कॉर्पोरेट सेक्टरमधले लोक असतील किंवा ज्यांना प्रायव्हेटली सुद्धा त्यांच्या गावात, त्यांच्या शहरात किंवा त्यांच्या एखाद्या काय म्हणता येईल ऑर्गनायझेशनच्या अंडर काही करायचंय, तर डेफिनेटली आपण हा कार्यक्रम त्यांच्यासाठी उपलब्ध करू शकतो. नक्की. कॅन रीच आउट टू मी. आपण विविध विषयांवर मस्तरित्या बोललो इकडे, आणि माझे जे प्रश्न होते किंवा जे मला आजूबाजूला दिसतं त्याच्यावरनं जे मला क्युरिओसिटी आणि कुतूहल निर्माण होऊन जे प्रश्न आले तेही मी डायरेक्ट विचारले आणि आपण
छानरित्या उत्तरं मांडलीत त्याची. आता बऱ्याच लोकांना ह्याच्यातूनही बरेच अजून प्रश्न येऊ शकतात, त्यामुळे मी बऱ्याच लोकांना असंही सांगेन की कदाचित तुम्ही सगळेच प्रश्न विचारू शकलो नसेल, तुमच्या मनात काहीतरी असेल, बरेचदा ते आपलं मॅच होतं हे माहिती आहे मला, पण काहीतरी असे प्रश्न असतील जे अजून एक स्टेप डीप असतील, तर ते तुम्ही निसंकोचपणे कमेंट्समध्ये टाका, म्हणजे आम्ही प्रयत्न करू ते ॲड्रेस करायचा आणि त्याला उत्तर द्यायचा. आज इकडे तुम्ही आलात, कसं वाटलं आमच्याकडे वायफळवर येऊन? टू बी व्हेरी ऑनेस्ट खूप असं रिलॅक्स वाटलं. गप्पा चांगल्या झाल्या. कुठे वायफळ हे जरी नाव असलं तरी सुद्धा खूप अशा काय म्हणू कन्स्ट्रक्टिव्ह गप्पा झाल्या आणि त्यातनं छान वाटलं. म्हणजे नक्कीच खूप असं सुदनिंग वाटलं. आम्हालाही खूप मजा आली आणि खूप शिकायला मिळालं. हो, कारण की आपला जो मूळ हेतू आहे ह्या सगळं करण्याचा, आणि जे आम्ही म्हणतो घरगुती झोन, की समोरच्या व्यक्तीला असं वाटलं पाहिजे की आपण त्यांच्याच लिव्हिंग रूममध्ये, त्यांच्याच हॉलमध्ये बसलोय, समोरच्या सोफ्यावर बसतो आणि ते आपल्याबरोबर बसलेत, तर ते माहोल आम्ही निर्माण करायचा आमचा नेहमी प्रयत्न असतो आणि त्याच्यातनंच छान गप्पा होतात आणि निर्मळ गप्पा होतात. सुंदर. आणि तुम्ही वेळात वेळ काढून आलात आमच्याकडे, त्याच्यासाठी तुमचे खूप खूप धन्यवाद. आम्हाला खूप शिकायला मिळालं आणि क्युरिओसिटी पण जागृत झाली, त्यामुळे त्याच्यावर आम्हीही काय काय विषयांवर काम करू, हे प्रमोट करू, कारण हे खूप महत्त्वाचं आहे. हे सगळं जे आपण म्हटले 3 टप्पे कम्युनिकेशनचे, ते खूप सुंदर टेकअवे आमच्यासाठी. पण एवढं बोलून मी भाग आत्ता इथे पूर्ण करणारच आहे, पण त्याआधी जर कोणालाही लीनाताईंना संपर्क करायचा असेल, त्यांच्याशी बोलायचं असेल, तुमचे काही चॅलेंजेस असतील ते त्यांच्याशी डिस्कस करायचे असतील, तर निसंकोचपणे तुम्ही त्यांना अप्रोच करू शकता. त्यात आपण सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स वगैरे डिस्क्रिप्शनमध्ये टाकू, म्हणजे ते कसे तुम्हाला डायरेक्ट थेट संपर्क साधू शकतील. आणि जर का लीनाताईंचा कार्यक्रम तुमच्या इकडे जर का होत असेल, मी डेटिंग आणि लग्न, तर जरूर जा आणि त्यांना नक्की सांगा कसा वाटला कार्यक्रम. कारण आम्ही असं म्हणतो, आपण जे काही करत असतो ते आपण एका प्रेमापोटी करत असतो, त्यामुळे लोकांनी आपल्याला प्रेम जरी दिलं तरी सगळं आयुष्य सगळ्यांचं सुकर होईल. त्यामुळे आम्ही जे काय हे सगळे धडपड चालू असते प्रत्येकाचीच, तुमची पण आमची पण सगळ्यांचीच, सगळ्यांना आपण प्रेम देऊया, सगळ्या चांगल्या गोष्टी पुढे नेत राहूया. आणि एवढं बोलून मी आजचा भाग इथे पूर्ण करतो आणि तुम्हाला पुढच्या भागात लवकरच भेटतो. धन्यवाद.